तर बघा बाळांनो, आपण दिमित्री मेंडेलीवच्या आवर्त सारणीपर्यंत येऊन पोहोचलो होतो. यापूर्वी आपण डोबरायनरच्या त्रिकांचा अभ्यास केला, न्यूलँडची ऑक्टेव्हज देखील म्हणजे अष्टकांचा देखील अभ्यास केला. आणि आता दिमित्री मेंडेलीवने काय केलं तर उभे आणि आडवे असे त्यांनी काही रकाने मांडलेत. उभ्या रकान्यांना तो गण म्हणतो, तर आडव्या रकान्यांना तो आवर्त असं संबोधतोय. उभे गण टोटल 8 मांडलेले होते, तर आडवे रकाने हे पण 8 प्रकारचे म्हणजे 8 आवर्त त्याने मांडलेली होती. मग त्याच्या मांडणीनुसार मूलद्रव्य असे मांडलेले होते: हायड्रोजन, मग लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. या रकान्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मूलद्रव्य मांडलेलं नव्हतं. मग त्यानंतर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, तिथे काही प्रकारचं मूलद्रव्य मांडलेलं नाही. त्यानंतर आहे पोटॅशियम, कॅल्शियम, ते जागा सोडलेली होती. टायटेनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज आणि एकाच कप्प्यात आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अशी मूलद्रव्ये त्याने मांडलेली होते. आपल्यासाठी कुठेही तुम्हाला 10वीला आवर्त सारणी पाठ करण्याची आवश्यकता नसते. केवळ गरज अशी की आपल्याला मांडणी कशी केलेली ती जरा बघायची. तर आपण जर चांगलं जर बघितलं तर आपल्याला दिसतंय की पहिल्या गणामध्ये आणि पहिल्या आवर्तामधला पहिला मूलद्रव्य हायड्रोजन आहे. त्यानंतर कोणत्याच गणामध्ये एकही मूलद्रव्य मांडण्यात आलेलं नाहीये. नंतर खालच्या आवर्तामध्ये, दुसऱ्या आवर्तामध्ये आणि पहिल्या गणामध्ये लिथियम मांडलाय. मग बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीनची मांडणी करण्यात आलेली आहे. मग नंतर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन मांडण्यात आलेलं आहे. बाळांनो, हे सगळं जरी दिसत असलं तरी तुम्हाला एक छान गोष्ट दिसून येईल, ते म्हणजे इथे त्यानं रिकामी जागा सोडली. म्हणजे त्या काळामध्ये खरं तर आपल्याला एका क्रमानं पाठ केल्यामुळे आपल्याला माहिती इथे स्कॅन्डियम असला पाहिजे. ह्या स्कॅन्डियमची जागा सोडण्याचं वैशिष्ट्य करून दाखवलं होतं ते म्हणजे दिमित्री मेंडेलीवने. अशा अनेक मूलद्रव्यांबद्दल त्याने स्वतःचे अंदाज बांधले होते. त्याने अणुवस्तुमानानुसार मांडणी जरी केली असली तरी दोन वस्तुमानादरम्यान कोणतं अणु येऊ शकतो किंवा किती प्रकारचे मूलद्रव्य येऊ शकतात याचा सुद्धा चांगल्या प्रकारचा अंदाज बांधायला दिमित्री मेंडेलीव यशस्वी ठरले आणि त्याच्यानुसार त्यांनी सगळं काही मांडणी केली. त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हा क्रम जवळपास पूर्णपणे दिसून येणार तो म्हणजे आता आधुनिक आवर्त सारणी जी आपण पुढे जाऊन बघणार आहे किंवा तुम्ही सध्या घरी जी आवर्त सारणी आणून चिटकवता एका चार्टच्या रूपामध्ये, तुम्हाला त्यामध्ये पण दिसेल की ती बहुतेक करून अशाच प्रकारची आवर्त सारणी असते किंवा ह्याच प्रकारची मूलद्रव्यांची मांडणी देखील तुम्हाला तिथं आढळते. काही छोटे छोटे बदल आहेत, पण ते बदल शिकताना आपल्याला त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या शंका होत्या किंवा त्रुटी होत्या त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. तर आपल्याला काय कळते की दिमित्री मेंडेलीवने मूलद्रव्यांची मांडणी करताना गड आणि आवर्तांमध्ये त्यांची मांडणी केलेली होती. ती मांडणी अशा प्रकारे केलेली होती. पण बघा बाळांनो, कुठे बाबतीत जरा अशाबद्दल शंका येते, कारण ते एकाच रकान्यामध्ये 4 मूलद्रव्य मांडली: आयर्न, कोबाल्ट, निकेल आणि कॉपर. म्हणजे लोह, कोबाल्ट, निकेल आणि कॉपर म्हणजे तांब अशा प्रकारचे मूलद्रव्य त्याने एकाच रकान्यात मांडले. आणि खरं जाऊन पुढे याच्याबद्दलच त्रुटी निर्माण होणार आहे. खरं तर तुमच्या पुस्तकामध्ये त्रुटी जसं वैशिष्ट्य सांगितलं जातं त्यासोबत त्रुटी सांगितलं जातात, पण माझी शिकवण्याची पद्धत जरा वेगळी असणार आहे. मी पहिले तुम्हाला याच्या पुढची आधुनिक आवर्त सारणी सांगणार आणि ती शिकल्यानंतर आपण विचार करणार की इथे मेंडेलीवचं नेमकं काय चुकलं. बघा, काही चुका मी इथे अंडरलाईन करून ठेवतो. फ्लोरीन, क्लोरीन हे जे 17वे गण तुम्हाला पुढे जाऊन पाहायला मिळणार आहे ते सगळे अधातू असतात, पण इथे मॅंगनीज हा धातू दिसतो. पुढे जाऊन तुम्हाला ही एक त्रुटी दिसून येणार की कोबाल्टची मांडणी पहिली आणि निकेलची नंतर आहे. अणुवस्तुमानानुसार जर त्यांनी मांडणी केली चढत्या अणुवस्तुमानानुसार, तर अणुवस्तुमान हे निकेलचं कमी आहे आणि कोबाल्टचं उलट जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ निकेलची जागा कोबाल्टच्या पूर्वी असायला पाहिजे होती. पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या त्रुटी ह्या मेंडेलीवने निर्माण केल्या होत्या किंवा मेंडेलीवच्या त्रुटी घडल्या. आणि या सर्व कारणांमुळे दिमित्री मेंडेलीवचा आवर्त सारणीचा अभ्यास आपण सध्या स्थितीत करत नाही. आपण याच्या पुढचा म्हणजे हेनरी मोसलेंच्या आवर्त सारणीचा अभ्यास करतो. तर काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायची आणि पाठ करायची आहे, म्हणून मी हा बोर्ड पुसतो आणि पुन्हा एकदा याच्यावरती वैशिष्ट्य लिहून देणार आहे. तुमच्याकरिता त्याची नोंद तुम्ही करून घ्यायची आहे.
दिमित्री मेंडेलीवच्या आवर्त सारणीची आपल्याला वैशिष्ट्ये बघायची. वैशिष्ट्यांमध्ये सगळ्यात पहिले त्यांचं वाक्य येणार आहे, ते येणार आहे अणुवस्तुमान हे मूलद्रव्यांच्या आवर्ती गुणधर्माचे फलित आहे. फार महत्वाचं वाक्य आहे की मेंडलीवनुसार अणुवस्तुमानानुसार तुम्ही जर मूलद्रव्य जर मांडली तर त्यांचे आवर्ती गुणधर्म दिसून येतात आणि ते अणुवस्तुमानानुसारच आहे असं ठामपणे त्याने सांगितलं. त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं की मूलद्रव्यांची मांडणी उभे स्तंभ ज्यांना गण म्हणतात आणि आडवे स्तंभ ज्यांना आवर्त म्हटलं जातं याच्यात मांडणी केलेली आहे. बघा स्तंभ फार शुद्ध मराठी शब्द आहे, मी त्याला आतापर्यंत रकाने म्हणत होतो तर त्याला स्तंभ म्हणायचंय. उभे स्तंभ गण तर आडवे स्तंभ आवर्त अशा प्रकारची मांडणी ही मेंडेलीवने केली. त्यानंतर काही मूलद्रव्यांचे वस्तुमान सुद्धा त्याने दुरुस्त केले. बेरिलियमचे वस्तुमान 14.9 ऐवजी 9.4 अशी दुरुस्ती त्यांनी केली. आणि दुरुस्ती केल्यामुळं बेरिलियमची जागा त्याला कार्बनच्या पूर्वी घेता आली, कारण कार्बनचं वस्तुमान 12 आहे. जर 14.9 आपण जर बेरिलियमचं वस्तुमान घेतलं असतं तर त्याची जागा त्यानंतर आली असती. पण त्या पूर्वीची जागा देण्यासाठी अशा पद्धतीने काही बदल किंवा काही दुरुस्ती त्या मेंडेलीवने केलेल्या होत्या. त्याच्यानंतर सद्यस्थितीत ज्ञात नसलेल्या दोन मूलद्रव्यांमध्ये रिकामी जागा सोडली. सद्यस्थितीत जे मूलद्रव्य आपल्याला आज माहिती नाहीये त्या मूलद्रव्यासाठी दोन मूलद्रव्यांच्या मधली जागा ही मेंडेलीवने त्यांच्या अंदाजानुसार सोडली, त्यांच्या अभ्यासानुसार सोडली. म्हणून मेंडेलीवला ते त्यांच्या पिढीच्या 20 वर्ष पुढे होते असं म्हटलं जातं. मग त्याने काय केलं की इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अशा प्रकारची नावं त्या मूलद्रव्यांना दिलेली होती. तुम्ही एकदा हे लिहून घ्यायचंय, मी पुढची वैशिष्ट्य वरतीच लिहून देणार आहे. स्क्रीन पॉज करायची आणि सगळं काही लिहून घ्यायचंय. बघा आपण चौथा मुद्दा बघितला होता, तर कोणती जागा आणि कोणासाठी सोडली आणि त्यांचं नाव कसं आलं बघा. तर त्यांची काही लॅटिन नावं त्यांनी लिहिली, आपण मेंडेलीवने दिलेली नावं म्हणूया. इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन, इका बोरॉन आणि इका सिलिकॉन. बघा बाळांनो, तुमच्या पुस्तकामध्ये मांडणी ॲल्युमिनियम, बोरॉन, सिलिकॉन असे दिले जात नाही, पण ॲल्युमिनियम, बोरॉन आणि सिलिकॉन असं जर एका क्रमाने जर पाठ केलं तर बघा अल्फाबेटिकली आपल्याला पाठ राहतं. तर अशा पद्धतीने मी काही आयडियाज करतो की जेणेकरून माझंही पाठांतर सोपं असावं. तुम्ही हे लिहून घ्यायचंय.
आणि आजची आधुनिक नाव. तर ज्याला इका ॲल्युमिनियम म्हणलं जातं तो आजचा गॅलियम आहे. ज्याला इका बोरॉन म्हणलं जातं तो आजच्या काळातला स्कँडियम आहे. आणि इका सिलिकॉन जो आहे तो आजच्या काळातला जर्मेनियम आहे. अशा प्रकारे गॅलियम Ga, स्कँडियम Sc आणि जर्मेनियम Ge हे तुम्हाला पाठ करायचं आहे. तुम्हाला रिकामी जागा किंवा जोड्या लावामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. तर मी रफ करतो. तर बघा, गॅलियम, स्कँडियम, जर्मेनियम त्या काळात ज्ञात नव्हते, पण त्यांचे गुणधर्म कोणासारखे असणार. हा इका शब्द हा समान गुणधर्मासाठी दर्शवला गेला आहे. मग इका ॲल्युमिनियम म्हणजे काय, तर ॲल्युमिनियम सारखे गुणधर्म दर्शवणारा तो गॅलियम आहे. इका बोरॉन, बोरॉन सारखे गुणधर्म दर्शवणारा स्कँडियम. तर इका सिलिकॉन म्हणजे तो सिलिकॉन प्रमाणे गुणधर्म दर्शवणारा असा तो जर्मेनियम. अशा पद्धतीचा अभ्यास ह्या दिमित्री मेंडेलीव यांचा होता. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं जे आवर्त सारणी होती त्यामध्ये एकूण 63 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी केली. बरं, त्यातल्या त्यात त्या काळामध्ये देखील कुठेही निष्क्रिय वायू म्हणजेच हे 18 गण तुम्ही पुढच्या आवर्त सारणीमध्ये बघणार आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे मूलद्रव्य बिलकुल ज्ञात नव्हते. पण जरी ते जर दिमित्री मेंडेलीवच्या काळामध्ये जर ज्ञात असते तर दिमित्री मेंडेलीवचा पूर्ण सारणी मांडल्यानंतर 8व्या गणाच्या नंतर 9वा गण जर स्वतंत्र मांडला असता तरी सुद्धा आपल्याला आजच्या काळातला आवर्त सारणी तिथे मिळाली असते. म्हणजे पूर्ण आवर्त सारणीमध्ये कुठेही बदल करण्याची आवश्यकता भासली नसते. एवढ्या उत्तम प्रकारचा आवर्त सारणीची मांडणी दिमित्री मेंडेलीव यांनी केलेली होती. म्हणून त्याला एवढं वैशिष्ट्य प्राप्त झालंय, एवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. काही त्रुटी आहेत पण त्या त्रुटींचा अभ्यास आपण नंतर करणार. त्याकरिता आपण सुरुवातीला बघणार आजच्या काळातला, आधुनिक काळातला जी आवर्त सारणी मांडण्यात आलेली आहे, जी मांडलेली हेनरी मोसले यांनी, आपण त्याचा अभ्यास करूया. बघा, आधुनिक आवर्त सारणी हेनरी मोसले हेनरी मोसले हे मूळ UK म्हणजे इंग्लंडचे. तर युनायटेड किंगडम मध्ये असणाऱ्या या इंग्लिश शास्त्रज्ञाने स्वतःची मूलद्रव्यांची मांडणी करताना जराशी वेगळी केली होती. आतापर्यंत आपण डोबरायनरची मांडणी बघितली, न्यूलँडची बघितली आणि मेंडेलीवची पण बघितली. सगळ्यांनी मूलद्रव्यांची मांडणी करताना जे मूळ वापरलं होतं ते होतं अणुवस्तुमान. त्याला कुठेतरी फाटा देत हेनरी मोसलेने काय केलं की स्वतःची आधुनिक आवर्त सारणी जेव्हा मांडली तेव्हा ती मांडताना तिथे अणुवस्तुमानाऐवजी अणुअंक हे त्यांनी चांगल्या पद्धतीने वापरले जातील अशा पद्धतीने मांडणी केलेली होती. म्हणून त्यांचं वाक्य जरासं वेगळं आहे. त्यांचं म्हणणं आहे अणुवस्तुमानाऐवजी अणुअंक हे मूलद्रव्यांच्या आवर्ती गुणधर्माचे फलित होय. इथे फार महत्वाचा मुद्दा आहे की
हेनरी मोसलेंनी मांडणी करताना बघा, हेनरी मोसले यांनी दिमित्री मेंडलीव डोबरायनर किंवा न्यूलँड ऐवजी त्यांनी काय केलं, अणुवस्तुमानाऐवजी त्यांनी अणुअंक हे महत्वाचं आहे असं दर्शवलं आणि त्याद्वारे त्यांनी मांडणी केली आणि तिथून उदय झाला तो आधुनिक आवर्त सारणीचा. आता आधुनिक आवर्त सारणी मांडताना देखील त्यांनी गण आणि आवर्त म्हणजे उभ्या आणि आडव्या स्तंभामध्येच उभारणी केलेली होती. ही मांडणी करताना त्यांनी काय केलं की उभे स्तंभ गण 18 मांडले तर आडवे स्तंभ 7 म्हणजे 7 आवर्त त्यांनी मांडले. अशा प्रकारे फार मोठी अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. एकूण 118 चे 118 मूलद्रव्य आणि त्याच्यानंतर पण भविष्यात शोध लागणाऱ्या सगळ्या मूलद्रव्यांची मांडणी इथं करता येईल अशा पद्धतीने मांडणी केलेली होती हेनरी मोसले यांनी. आणि महत्वाचं म्हणजे अणुवस्तुमान हे काही दशांशामध्ये येतं म्हणजे 23.4, 23.2, 35.5 अशा पद्धतीने येतं. पण अणुअंक हा पूर्णांकी नंबर असतो, पूर्णांक संख्या असते, म्हणून त्यामध्ये कुठलाही बदल घडणार नाही अशा पद्धतीने मांडणी ही हेनरी मोसलेंनी केलेली होती. मला आता हेनरी मोसलेच्या आवर्त सारणी मांडायची म्हणजे खूप मोठी जागा मला लागेल, त्याकरिता मी हे पूर्ण बोर्ड पुसतो आणि हेनरी मोसलेची आवर्त सारणी मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा बाळांनो, आपल्याला काय करायचंय, आपल्याला एकूण 18 गण मांडायचे म्हणजे उभे 18 स्तंभ आपल्याला मांडायचे. त्यामधला पहिला आहे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्सियम. बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन. बघा बाळांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात मांडणी करण्यात आली होती हेनरी मोसलेच्या आवर्त सारणीची. एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 अशी तब्बल 18 गण मांडण्यात आली होती. तर आवर्त आपण बघूया. आडवे जे स्तंभ आहेत त्या आडवे स्तंभ 1 2 3 4 5 6 7 अशी 7 आडवे स्तंभ इथं मांडण्यात आलेले आहेत. त्यातल्या त्यात इथे खाली जरा स्वतंत्रपणे
दोन श्रेणी देखील मांडण्यात आलेल्या आहेत. ह्या श्रेणी काय असतात बघा, तर बॅरियम नंतर इथे लॅन्थेनियम असतं, तर रॅडियम नंतर इथं ऍक्टिनियम असतं. लॅन्थेनियम नंतर सेरियम, ऍक्टिनियम नंतर थोरियम. तर लॅन्थेनियम या मूलद्रव्यानंतर एकूण 14 मूलद्रव्य, तर ऍक्टिनियम नंतर एकूण 14 मूलद्रव्य, अशी 28 मूलद्रव्य स्वतंत्रपणे या आवर्त सारणीच्या खाली मांडण्यात आलेली आहे. अशी टोटल 118 मूलद्रव्यांची मांडणी ही हेनरी मोसलेने केलेली होती. बघा याच्यामध्ये नाव वगैरे जे लिहिलेले आहेत ते केवळ आणि केवळ इम्प्रेस करण्यासाठीची गोष्ट आहे, कारण इयत्ता 11वी 12वी ला जवळपास पूर्ण मूलद्रव्यांचे आवर्त सारणीच पाठ असायला पाहिजे असती, तर त्याच्यामुळे फार जास्त पाठांतर असल्याने मी ती लिहिलेली आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची आवश्यकता तिथे भासणार नाही. तर अशा प्रकारची आवर्त सारणी एकदा तुम्ही तुमच्याकडे स्क्रीन पॉज करून ती लिहून घ्यावी. तर बघा बाळांनो, तुम्ही जर मांडणी तुमच्याकडे लिहून घेतली असेल तर काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एकूण उभे स्तंभ हे 18 आहेत, म्हणजे 18 गण आहेत. तर आडवे स्तंभ हे 7 आहेत, म्हणजे 7 आवर्त इथं मांडण्यात आलेले आहेत. बघा मूलद्रव्यांची मांडणी करताना फार सोपी, म्हणजे अणुअंकानुसार केली आहे. हायड्रोजन अणुअंक 1, हेलियम अणुअंक 2, लिथियम अणुअंक 3, बेरिलियम अणुअंक 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. तर बरोबर आपण हा धडा सुरू होण्यापूर्वी 30 मूलद्रव्य एका क्रमाने पाठ केली होती. बाळांनो, तुम्ही ज्या क्रमाने हे मूलद्रव्य पाठ केली होती ती खरं तर अणु अंक या पद्धतीने तुम्ही पाठ केलेली होती. अशा पद्धतीने मी तुमच्याकडून पूर्वीच याचं पाठांतर करून घेतलंय. आता आपल्याला काही वैशिष्ट्य बघायची की कोणतं वैशिष्ट्य होतं. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळात असलेल्या सगळ्या मूलद्रव्यांना, म्हणजे एकूण 118 च्या 118 मूलद्रव्यांना मांडण्याचं काम हे केलं होतं मोसले यांनी. हेनरी मोसलेने ही मांडणी केल्यानंतर अजून एक महत्त्वाची मांडणी काय होती बघा, त्याचा जो पहिला गण होता, या पहिल्या गणाला म्हटलं जात असत अल्कली धातू. तर दुसऱ्या गणाला नाव होतं अल्कलाइन मृदा धातू. तसेच जो 17वा गण आहे त्या 17व्या गणाला हॅलोजन असं म्हटलं जातं. तर जो 18वा गण आहे त्याला राजवायू वाला गण असं म्हटलं जातं, राजवायू किंवा निष्क्रिय वायू. बर, आता हे काय एवढंच वैशिष्ट्य नाही, या व्यतिरिक्त या प्रत्येकाची संयोजन सुद्धा आपण फार लवकरात लवकर सांगू शकतो. बघा याचं एक उदाहरण म्हणून मी पहिला गण घेणार. पहिल्या गणाचा अणुअंक आहे हायड्रोजनचा 1, लिथियमचा अणुअंक 3, सोडियमचा 11, तर पोटॅशियमचा 19. मी जर एका क्रमाने जर लिहून दाखवलं तर बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. हायड्रोजन 1, लिथियम 3, पोटॅशियम 11, सोडियम 11 आणि पोटॅशियम 19. आपण अणुअंकानुसार जर आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहिलं तर काय येईल बघा, 1, 2,1, 2,8,1 आणि पोटॅशियमचं 2,8,8,1.
बाळांनो इथं इलेक्ट्रॉनिक संरूपणकडे जरा लक्षपूर्वक बघायचंय. तुम्हाला पेपरला 1-2 मार्क हे संरूपणच मिळून देणार. कसं देणार बघा, जर आपण नीट बघितलं हायड्रोजन इलेक्ट्रॉन त्याच्या शेवटी 1 आहे, लिथियमलाही 1 आहे, सोडियमला 1 आहे, पोटॅशियमला 1 आहे. म्हणजे जर तुम्ही एका गणामधले जर मूलद्रव्य घेतली तर सगळ्यांच्या संयोजक कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणजे प्रत्येकाची संयोजक कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे. म्हणजे जर हायड्रोजनचं जर संयोजा 1 आहे तर या पूर्ण गणाची संयोजा 1च असणार आहे. म्हणजे बघा पहिल्या गणाची संयोजा आपल्याला +1 अशी दिसून येते. यानुसार तुम्ही बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं सुद्धा लिखाण करू शकता. बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. बघा बेरिलियमचा अणुअंक आहे 4, कॅल्शियम 12, पोटॅशियम 20. बेरिलियम 2,2, मॅग्नेशियम 2,8,2 आणि कॅल्शियम 2,8,8,2. इथे बाळांनो तुम्हाला काय दिसून येतं तर शेवटच्या कक्षेत प्रत्येकाकडे 2 इलेक्ट्रॉन होती. म्हणजे जर बेरिलियमची जर संयोजा +2 आहे तर या पूर्ण गणाची संयोजा ही +2 अशी दिसून येणार. म्हणजे आपल्याला काय समजतं इथे सुरुवातीला तुम्ही जेव्हा न्यूलँडचे अष्टक शिकले होते तुम्ही पाहिलं होतं एकानंतर येणार 8वा, पण एका खाली एक मूलद्रव्य येत होती आणि त्यांची गुणधर्म समान येत होती. तुम्हाला इथं सुद्धा असं दिसून येतं की पहिला मूलद्रव्य आणि त्याच्या नंतरचा म्हणजे एका गणात येणाऱ्या सगळ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे एक समान आहे, त्यांची संयोजा एक समान आहे, संयोजक कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा समान आहे. असे सगळे गुणधर्म तुम्हाला दिसून येतील. त्यातल्या त्यात अख्ख्या गणाला जर अल्कली धातू म्हणतात तर हे सगळे जण अल्कली तयार करतात. म्हणजे असे आम्लारी तयार करतात की जी पाण्यामध्ये विरघळू शकते. बघा अल्कली शब्दाचा अर्थ काय असतो? अल्कली म्हणजे पाण्यामध्ये विद्राव्य असणारी आम्लारी. तुम्ही आता नवीला आम्ल आणि आम्लारींचा अभ्यास केलाय. ज्या आम्लारी पाण्यामध्ये विरघळतात त्यांना अल्कली असं संबोधलं जातं. तर हे सगळे धातू अल्कली बनवायचे असतात, अल्कली बनवले जाऊ शकतात. बघा मी यांना धातू जरी म्हणतोय त्यामध्ये हायड्रोजन हा इथे जरासा एक्सेप्शन असणारे, अपवाद असणारे. हायड्रोजन हा कुठेही धातू नाहीये. मग काहीतरी अडचणी इथे सुद्धा उद्भवल्या त्याचा आपण शेवटी अभ्यास करणार आहे. पण इथं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतंय की सगळ्यांची संयोजा इथं जुळून येते. तुम्ही असाच अभ्यास जर फ्लोरीन क्लोरीनचा जर केला, बघा इथं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अशा प्रकारचे हे मूलद्रव्य आहेत. यांची सुद्धा तुम्ही संयोजा काढली तुम्हाला दिसून येईल की 17वा गण, ह्या 17व्या गणाची संयोजा -1 येते. म्हणजे त्यांना अष्टपूर्ण करण्यासाठी एक मूलद्रव्याची एकच इलेक्ट्रॉनची गरज भासते. मग सगळ्यांची संयोजन जर -1 तर अशा पद्धतीने या 17व्या गणाला हॅलोजन असं संबोधलं जातं. आणि त्याचबरोबर जर तुम्ही 18व्या गणाचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येईल की या सगळ्यांची जी इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे ती पूर्णपणे स्थिर आहे. म्हणजे ज्याला द्विक पाहिजे त्याची द्विक स्थिती, ज्याला अष्ट पाहिजे त्याला अष्ट स्थिती आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण पूर्णपणे भरलेलं आहे. इलेक्ट्रॉन पूर्णपणे अणूमध्ये भरलेले आहेत. म्हणजे याला कुठेही इलेक्ट्रॉनची गरज भासत नाही. म्हणून हे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देतही नाही आणि घेतही नाही. मग जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देत किंवा घेत नाही त्यांना निष्क्रिय वायू म्हणतात किंवा त्यांना राजवायू असंही संबोधलं जातं. तर 18व्या गणाला तुम्हाला म्हणायचंय राजवायू किंवा निष्क्रिय वायूंचा गट. अशा प्रकारची खूप सारी वैशिष्ट्य ही तुम्हाला हेनरी मोसलेच्या आवर्त सारणीमध्ये दिसून येईल. यासोबतच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक अशी वेडीवाकडी वळणाची एक रेषा तुम्हाला दिसणार. मग इथे वेडीवाकडी वळणाची जर रेषा जर मी मांडली तर बाळांनो काय असतं, या रेषेवरती येणारे प्रत्येक मूलद्रव्य जे असतात ते धातू सदृश्य असतात. बघा आपण मूलद्रव्याचे 3 भाग पाडतो, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. आपण इयत्ता 8वीलाच 8वा धडा बघितलाय. मग या रेषेच्या डाव्या हाताला जेवढेही मूलद्रव्य येतात बाळांनो ते सगळे धातू आहेत. तर या रेषेच्या उजव्या हाताला येणारे सगळे जे मूलद्रव्य आहेत ते अधातू आहेत. आणि त्या रेषेवरती, त्या नागमोड्या वळणाच्या या रेषेवरती येणारे मूलद्रव्य हे धातू सदृश्य आहे. अशा प्रकारे थेट धातू, अधातू आणि धातू सदृश्य यांचं विलगीकरण आधी उत्तम पद्धतीने मांडलंय हेनरी मोसले यांनी. म्हणून तुम्हाला कुठेच मूलद्रव्याला पाठ करत बसण्याची गरज नाही. ह्या रेषेच्या डावीकडे कोणताही मूलद्रव्य दिसला की तुम्ही त्याला थेट धातू असं संबोधायचंय. आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं, डाव्या हाताला जरी हायड्रोजन असला तरी तो धातू नव्हे, तो अधातू आहे. हायड्रोजन बाबतीत त्याच्या जागे बाबतीत भरपूर सारे अपवाद निर्माण होतात. त्याबद्दल आजही
वैज्ञानिक स्तरावरती, रासायनिक स्तरावरती शास्त्रज्ञांमध्ये खूप सारे कलह चालतात आणि त्या कलामुळे आपण त्याचा विषय जरासा नंतर बघणार आहे. तर अशा पद्धतीने खूप सारी मांडणी इथे करण्याची आवश्यकता आहे. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. पुढचाच व्हिडिओ मी याच्या अनेक वैशिष्ट्यांसकट पुन्हा एकदा मांडणार. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडीचं चॅनल गुरुज लेक्चर्स. थँक्यू.